पुन्हा हिच्यावर विश्वास टाकतेस शुंभा. बघितलंस अशी स्वार्थी आणि हापापलेली बाई आहे. तुझ्या हे लक्षात येत नाहीये का? दैत्यमाता मनुष्य कुळातली एकमेव व्यक्ती आहे आपल्याकडे. ती आपल्या असुर कुळांपैकी कुणीही त्या गावात गेलं तर ते नक्कीच पकडलं जाणार. हिला मनुष्यांच्या चालीरीती ठाऊक आहेत. शिवाय ती कपटी सुद्धा आहे. तिच्या दुर्गुणांचा यावेळी नक्कीच उपयोग होईल आपल्याला. गंगाई त्याला पाणी बिनी पाच. नाही तर असं कर, झोपून राहू दे. मी असं करतो, रानात जातो आणि औषधी पाला घेऊन येतो. असं काही झालं का वैद्य बुवा कोणता पाला देतात ठाव आहे मला. वय वय, मी बी त्याच्यासाठी भाताची पेज बनवते. हा कर कर. हा वय. आई बाबा, अहो कशा रे एवढी धावपळ करताय? काय झालं नाहीये त्याला, नुसती नाटकं करतोय. जगदंबा, अगं त्याची अवस्था काय, कधी काय बोलावं काय कळतं का नाही तुला? जगदंबा, तू जरा शांत बस बरं. आणि आईला काही मदत लागली तर कर, कळलं का? तुझी आई बाबा तुझ्यावर खूप चिडले आहेत ना? बघ, काही झालेलं नाहीये तुला. नाटकी मुलगा, तुझ्यामुळेच मला ओरडा खावा लागलाय. आजपर्यंत कधीच वरडले नव्हते माझ्यावर ते. अगं, आईचा ओरडा खायला भाग्य लागतं. तुझी आई ओरडल्यावर तुला मस्त वाटलं असेल ना? मला नाही काही मस्त वगैरे वाटलं, तुलाच वाटलं असेल. हो, मला तर मस्त वाटलंय. पण मी ओरडा खाल्लाच नाही आईचा किती दिवसात. जा ना मग, तुझ्या आईकडे जा. इथे का आलायस? कारण माझी आई तर इथेच आहे ना. तूच आहेस माझी आई. तुला सांगून कळत नाही का रे? मी तुझी आई नाही. तूच माझी आई आहेस. आई, ए आई, एकदा प्रेमानं गणू हाक मारशील का ग? मार ना, मग मी इथून जाईन. मी तुला गणू फिनू काही हाक मारणार नाहीये. म्हण ना ग, एवढं काय आहे त्यात? कधीपासून सांगतोय तुला, विनंती करतोय. नाही म्हणलं ना. एकदा म्हण ना ग, फक्त एकदाच. आता धपाटा घाली ना पाटीत. घाल ना, मला तुझा धपाटा खायला आवडेल. तू ना असं नाही ऐकणार. थांब, तुला दाखवतेस. जगदंबा, घरी आलेल्या पाहुण्यांवर अशी काठी उगारतात वय? काय बिघडवलंय त्यांनी तुझं? आई अगा नाटक करतोय आत्ता माझ्याशी. काय ग, सारखी त्या बिचाऱ्याला नाव ठेवत असतीस? काकी, काय झालं? काही नाही हा बाळा, तुझ्यासाठी भाताची पेज बनवली आहे, ती खाऊन घे. हा, नाटकी कुठला? सांगा सम्राज्ञी, काय आज्ञा आहे तुमची? मनोरमे, तुला भिंगार गावात जायचंय आणि तिथे जाऊन जगदंबा बद्दलची सगळी माहिती काढायची. काय? त्या जगदंबाला शोधायला? नाही 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 नाही, नको नको. साक्षात दैत्यगुरु शुक्राचार्यांना तिनं नाहीच केलं. माझी काय अवस्था करेल ती. नाही नाही, नको. त्यापेक्षा हवं तर तुम्ही पुन्हा मला टाका काळ कोठडीत, चालेल. झालं, ही तुझी विश्वासू दासी. दैत्यमाता, कदाचित काल कोठडीत राहून तिच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय. आम्ही तिला समजावून सांगतो. मनोरमे, अगं तुला त्या जगदंबा बरोबर लढायचं नाहीये, केवळ तिच्याबद्दल माहिती काढून घ्यायची. ती सुद्धा लपून छपून. मध त्या गावात आहे, त्याने तिला आधीच अंध केले. पण पुढे नेमकं काय घडलंय तेवढंच तुला शोधून काढायचंय.
तो दर्पण दैत्य माता, अहो तुम्ही तुमच्या त्या दर्पणात बघा ना. हे तू आम्हाला सांगायची आवश्यकता नाही. त्या दर्पणात दिसत नाहीये म्हणून तुझी मदत घ्यायची वेळ आली आहे. हे बघ, तू अजिबात घाबरू नकोस. तुला तिथे कोणीही ओळखणार नाही. तसंही भाद्रपद मास चालू आहे आणि या मासामध्ये माहेरवाशिणी आपल्या भावाकडे जातात. तू सुद्धा तेच निमित्त साधून त्या गावामध्ये जा. अहो सम्राज्ञी, पण मी तिकडे कुणाच्या घरी जाऊ? तसं एक नेमकं घर आहे आमच्या नजरेत. जगदंबा, तू पण चल ना खेळायला. वेडेस का ग? ती कशी येईल खेळायला? ती तर आई आहे ना एका मोठ्या बाळाची. हो ना, आता तिचा मुलगा तिच्याकडे आलाय. तिला आता खेळवायचं असेल, भरवायचं असेल. माझा कुणी मुलगा नाहीये. मी कुणाची आई नाहीये. असं कसं? तो आहे की एवढा मोठा, सगळ्यांसमोर तुला आई म्हणून हाक मारणारा. सारे चिडवू नका तिला, ती आधीच चिडून बसली आहे ना. जगदंबा, तूच सांग ना, नक्की काय झालंय? तो मुलगा तुला आई आहे का म्हणतोय? मला पण काहीच कळत नाहीये ग. हा कोणी असुर वगैरे नसेल ना? तुझ्यावर हल्ला करायला आलेला? नाही ग, असुर तर वाटत नाही. तुला कसं माहित? असुर असतात ना ते वेगळेच दिसतात. या मुलाच्या अंगातून येणाऱ्या मंगल लहरी आहेत. मग कोण असेल हा? माहिती नाही रे, पण खोडकर तर नक्कीच आहे. मला त्रास द्यायला आलाय हे नक्की. बघ की कुठून आलाय, कुणा बरोबर आलाय, काही सांगतच नाही. ह्याला ना शिक्षाच करायला पाहिजे. हो ना. ए जगदंबा, मग अशी तुझी आम्ही गंमत केली बर का. जर तो परत तुला त्रास द्यायला आला ना, सांग मला, बघतोच त्याला. मग अशी तुम्ही इथंच खेळत होता ना? व केवढा आवाज झालता, मला जागच आली. आता बरं वाटते. बर ते जाऊ दे. काय खेळताय तुम्ही? मी पण खेळू का तुमच्या संग? काय खेळायचं आता सांगा बरं. अरे असं कसं? बोला की काहीतरी. ए आय, सांग ना यासनी. मी तुझी आई नाहीये, कळलं? कशाला रे आमच्या जगदंबाला त्रास देतोस? तुला अद्दल सोडू. अरे बाप रे बाप, अरे रे रे रे. आज नाटच करते समद्या उंदरांचा. माझं सोनं पळत्यात वय. एकेकाला पकडून समद्या मोरा वसूल केल्या नाहीत तर नाव सुंदरा लावायची नाही म्या. सुंदरे, हे काय चाललंय तुझं? आणि कुणाशी बोलायलास? कर्माला दोष देते माझ्या. दैव देता आणि कर्म नेतं म्हणतात ना, तशी गत झाल्या. माझ्या आयुष्यभराची कमाई त्या उंदरांनी पळवली. म्या काय सोडायची नाही त्यांना. आयुष्याची नाही, तुझी लोभाची कमाई होती ती. आणि सुंदरी, तुला किती वेळा सांगितलं, फुकटचं मिळाल्यानं पचत नसतंय. आता जे आपलं नव्हतं ते देवानं परत घेतलं असं समज. आणि यो लोभ सोड आता. झालं का परत अक्कल शिकवायला सुरुवात? जावा की काय काम करायचं करून या. अगं ऐक की जरा, आज तू देवळात आली नाहीस, पण काय गोंधळ झालाय माहित आहे तिथं? अगं एक गोरा गोमटा गोल गुबगुबीत मुलगा तिथं आला. हान जगदंबेला आई म्हणाला. जनक बाबानं त्याला त्याच्या घरी नेलं, पण धम्माल उडाली होती नुसती. जिथं जिथं ती जगदंबा जाईल तिथं काय ना काय घोळ व्हायचाच. त्या परिस्थित्या जगदंबेला गावाबाहेर काढा, म्हणजे समजा गाव कसं शांततेत नांदत. आता कोण आलं? कोण तुम्ही? कोण पाहिजे तुम्हाला? दादा, यंदा माहेरपणाला न्यायला आला नाही. मला वाटलं साधा अवतान तर धाडशील, तर ते बी नाही. म्हटलं राहू दे, आपण स्वतःच जाऊ. कोण तुम्ही आणि कसलं माहेरपण? घ्या भाऊ, स्वतःच्या बहिणीला विसरला.
बाई 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 असू दे. वहिनी अगं कशी आहेस? बघितलं का असुरांच्या कैदेतनं सुटला आणि सख्या बहिणीला इसरला. असू दे असू दे. म्हणजे कसं मला काय वाटलं होतं की आता माहेरपणाला घेऊन येईल, चांगलं सणासुदीचं महिनाभर राहा म्हणल, पण कुठलं काय चालायचं भाऊ आई शेवटी. म्हणून काय मी चाले दारात तुमच्या. आणि आता साधं ओळख बी दाखवी नसोय बहिणीला. कोण बन? कुठली बन? मला कुणी बन नव्हतीच कधी. दादा आठवलं का आता तरी? मी तुझी लाडकी बहन. वय वय आठवलं. छबे कशी आहेस तू? हा छबे हाय हाय बरी हाय. बघा आठवलं की माझा दादा. वंच अहो किती दिवसानंतर आला सा. अशी दारात का उभ्या? हो या की बसा, पाणी आणते तुमच्यासाठी. वय वय ताई तू आत बस, मी आलोच. चला, दितीमातांनी ही कुपी दिली आणि दोघांवर भुरळ पडली. या घरात प्रवेश तरी मिळाला. आता जगदंबाची मूठ कशी आवळायची याची युक्ती शोधली पाहिजे.